पुढची बातमी। हिंगोलीच्या पळसगावच्या महिलांची पाण्यासाठीची भटकंती सुरूच आहे। युवकांनी झाडावर बसून यासाठी आंदोलन केलं। पाण्यासाठी टॉवरवर चढूनही संतप्त नागरिकांनी आंदोलन केलं। आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। मागील अनेक महिन्याभरापासून असेल, वर्षभरापासून असेल, पाण्यासाठी वनवन भटकंती नागरिक करत आहेत आणि म्हणून या गावातील तरुणांनी एक आगळं वेगळं आंदोलन केलंय। आपण या ठिकाणी पाहू शकता की ही जे ग्रामपंचायत आहे आणि याच ग्रामपंचायतच्या समोर जे आहे त्या संपूर्ण गावातील तरुणांनी एक आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे। जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराचा आणि या ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते, म्हणून या तरुणांनी झाडावर बसून आंदोलन केलंय। आज या प्रसंगी बीडीओ, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत, परंतु पाण्याचा प्रश्न आता अद्यापही सुटला नसल्यामुळे याही वेळेस या अगोदर देखील आत्मदहनाचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला होता। उपविभागीय कार्यालयासमोर एका झाडावर जाऊन फाशी देखील घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तसाच प्रकार आता या गावामध्ये आज युवक आहे आणि तो झाडावर बसून एक वेगळं आंदोलन देखील करत आहे। जोपर्यंत प्रशासनानं जलजीवन मिशन मध्ये झालेला भ्रष्टाचार हा तात्काळ वरी काढावा आणि पाणी प्रत्येक घरांना मिळावं अशी मागणी या प्रसंगी करण्यात आलेली आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, पळसगाव, हिंगोली। केंद्र सरकारच्या माध्यमातून 2022-23 साली गावाला जवळपास 2.25 कोटी रुपयाचा निधी मिशन जलजीवनच्या अंतर्गत शासनानं गाव तांड्या वाड्या वस्तीवरला दुष्काळ हद्दपार झाला पाहिजे, महिलांची, युवकांची, सर्वांची पायपीट कुठेतरी थांबली पाहिजेत या दृष्टिकोनातून त्यांनी ते निधी दिला होता। आता त्या निधीचा योग्य प्रकारे वापर न झाल्यामुळे त्या विहिरीचं काम कंप्लीट होऊन आज 3 वर्ष झालेली आहेत। 3 वर्ष होऊन सुद्धा नळाला एक थेंब पण पाणी आलेलं नाहीये। आज युवकांना ठोस पावलं घ्यावं लागत आहे, फाशीपर्यंत ते जावं लागत आहे। याच्यावर कुठेतरी शासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे। ही पहिली वेळेस नाही की तरुणांना आत्महत्येचा प्रयत्न केला नाही। या अगोदर बी आमच्या वाड्यातला एक मुलगा होता, तहसीलला त्याने हा प्रयत्न केला। त्यावेळेस सर्वांनी आम्हाला आश्वासने दिले की हा मुद्दा पाण्याचा तुमचा सॉल्व्ह करण्यात येईल। त्याचा आतापर्यंत आपल्या खासदार रजनीताई सातवने सुद्धा हा मुद्दा उचलला होता विधान परिषदेमध्ये, त्याची सुद्धा नोंद घेतलेली नाही। आणि आज आमच्या गाव कमीत कमी 5 ते 6 हजार लोकसंख्या गावचे आणि बाहेर गावचे लोक आमच्या गावाला पाणी पुरवठा करत आहेत। आमच्या गावाला ठोस असा पाण्याचा सोर्स एक बी नाही।